अरे पोरानो आबा कुठे गेला? हा जेवत्यात ती गेला का म्हणावं लागा ती जोडून घेतलेला का नुसतं झोपलायला का दुपार धरणं अवघड झालं या. गडी लावून ती 300 रुपये दिले त्याला नुसतं सरचा किट जोडायला. 150 रुपये दी म्हणाव त्याला. पैसे घेऊन ये म्हणाव. सांग आबा ए आबा 150 रुपये घेऊन या. 300 रुपये दिले बघ त्या पोराला. जोडून घेतलं बघ ती टकाटक केलं सगळं. पोरानं भुया बोटात पाणी कोणी ओतले र? त्या बोटात पाणी कोणी ओतलंय? काढा ह्या बोटातलं पाणी. त्या ह्या अलीकडच्या हा हे काढ हाताला धरून उभा करून ठेव इथं. पालता घाल पालता. कळायला का पाणी वाटताय ते पलीड बोट ठेव साईडला भिजते र. अरे घ्या बा सारखाच कसा जेवतोय घेतलंय ते आता लाईट आली आता चेकिंग करायचंय थोड्या वेळा. आता करूया का उद्या करूया काय कळना झालं या. जोडून घेतलं बघा तुम्हाला दावतो मी. टकाटकच केलं. फुटलं होतं खाटणारे ह्याच्यातलं चिरलं. तणनाशक मारलं बघा ह्याच्यावर परवा दिवशी. आता लागलंय जळायला. पिवळं पिवळं पडायला लागलं. हे काय लगेच जळत नाही. तण बघितलं मांदाळ तण आलं या. पण जळायला लागलं या. काय राहत नाही. आता पाणी दिलं की तण पाक जळतंय. आळीचा ही फवार हाणलंय मक्काची 4-4 ताटं मिसाळी त्यात. कसं दिसतंय आता कडवाळ. इकडचं पाठीमागचं टोकं कसं दिसतंय या. 15 दिवसात ही तुम्हाला सांगतो गुडघ्या लेवलला येतं या. पिट्टा पडला राव उकरून बघा. इथं सरसाकीट टाकलं आणि ह्यातनं झोपसून आलं ही साडगा हाय असं काढलं आणि ती चिरला होता. मग ती नवीन टाकला. इथं नवीन एक तुकडा टाकला आणि इथं सरसाकीट टाकलं आणि इथं एक तुकडा टाकला. बघितलं असं जोडून टाकले. आता चेकिंग करायचं या. ही पाठीमागचं टाकलं मुजवून पाठीमागपर्यंत उकारलं होतं. बघा ही टिकावाला दांडा घालून आणला. एकाच भाऊचा द्यायचा. ही आमचा टिकावा आहे. शेला सकाळी दांडा घेऊन गाड्यानं पैसे घेतलं निमत दिलं. आता 150 रुपये तेवढं राहिले. आता 2 पाईपा टाकले द्या. तो का त्याच्या शेजारची जी पाईप दिसते का कुठे गेलं बरं? तो का ती पांढरी साईडला दिसते बघा. ती फलाची पाईप आहे. 2 इंची पाईप टाकली आहे त्यात. फलाचं पाणी सेपरेट सोडाय केलं या. पण फलाच्या पाण्याची काही गरजच पडणार झाली. पाणी मुलकाचं पाणी आहे. हिरीचं पाणी आहे. बोरचं पाणी आहे. 2-3 हिरीचं समा आहे. ही सेपरेट हिरीचं काय कमीच नाही. बघा ही लिकेज निघून पाणी किती वाया गेलं तर फुटलं होतं. ही कचरा आहे मित्रांनो. कचरं कोणाला घ्यायचं असलं तरी खडी क्रेशरला घेऊन जावा. बघा कचरं चांगला आहे. खडी करायला कचरं चांगला आहे. मोठाला ढिग आहे. घेऊन जावा कोणाला पाहिजे असेल तर. इथं आहे बघा आपली विहीर. बघा ही विहीर आहे आपली. पहिला ही विहीर आपली. इथं सगळं ओके मध्ये आहे. इथं कॉक बिक सगळं इथं कॉक केला आहे. इथं रिटर्न कॉक आहे. त्याच्यावर परशी ठेवली आहे. रिटर्न कॉक तळकोनी म्हणून परशी ठेवली आपली. बरं आहे का? वेळ जोरात आहे ना. कडं बिडं जोरात बांधून घेतलंय का नाही? एकदम जोरात घेतलंय बांधून बघा. इकडे एक ढिग आहे.
इकडं जरा माझराट आहे म्हणून ते वेगळं टाकलं आहे. आणि इकडचं ही प्युअर पाषाण आहे. त्यामुळं कोणाला खडी क्रेशरला पाहिजे असेल तर घेऊन जावा. बघा काळी दगडायची पिपरण पिन आता काढून टाकायची या रानात मध्ये येते. महिना 2 महिना शेळ्यासनी चारायचे पुन्हा टाकायची काढून बांधाला लावायचे 2-4 पेपरने. आता ही चेकिंग केल्याशिवाय तास 1.5 तास झालंय जोडून. त्यामुळं आता लगेच मी म्हणतोय काय लगेच चालू करायचं नाही मोटर. उद्या सकाळी जरा चालू करावं म्हणतोय. म्हणजे आपलं कसं हे होतंय हो, काय म्हणते त्याला, चांगलं सोलेचे नाळ वाळतं या. आता लगेच चालू करत नाही. पाणी लागतं आम्हाला टाकीला वर भरायला, पण सकाळ भरायला रात्र वाळते मस्त. जोडून टाकाटाक केलं या. इथं आहे आपला बोर. बघा ही कडवाळ कसं आलंय, तणनाशक मारले लागलंय जळायला. आता पाक फार फळायला लागलं या. पाणी दिलं का पाकच जळते. एरिया अजून हाणला ना थोडा, मग बघा कसं एकदम जबरदस्त कडवाळ येते. 2000 रुपये गुंठ्याला म्हटलं तर आईनं वैसागात मिरगाला येते. तुम्हाला सांगतो मिरगाला वैरणी लय अपदा असते या. इथं पण घरा पाठीमागे येते कोकाया, इथं पण परशी झाकून ठेवली या. म्हणजे कसं अडचण नसून बघा इथं कोकड्या असं जास्त असावं. अडचण कशी नसावं. बघितलं असं झाकून ठेवतो आम्ही. असं झाकून ठेवलं का क्वाक महत्वाचं तळत नाही. तर इथं आहे, इथं अजून एक क्वाक टाकायचा आहे. इकडचं पाणी खालच्या लाईनला जी जाते का तिथं क्वाक टाकून पॅक करायचं आहे. ह्या विहिरीचं डायरेक्ट, कारण इथं मध्ये क्वाक लाईन आहे. ही लाईन अशी वरच्या भुईमुगाच्या रानाला गेली आहे. कसं दिसतं एकंदरीत आपल्या घरापासून नजारा. उन्हाळ्याचं असं हिरवंगार बघायला सुद्धा भेटत नाही राव. वर पण टाकले वरच्या रानात त्यात कडवाळ भुईमुग आहे. भुईमुग काढायला आहे. तेव्हा ते पिंपरणी ह्या साईडला आपली विहीर आहे. ही घराचं पाठीमागची साईड आहे. इकडं ही बाथरूम आहे. ती पाठीमागच्या साईडला पण परशी टाकली आणि इथं एवढा कोबा केला आहे. बघा इथं स्वयंपाकाला सावली करून ठेवली आहे. इथं कोबा करून हे सगळं, पण सावलीला करू वाटत नाही. तर उन्हात करते करू दे, आपल्याला काय करायचं आहे. लोकांची मापं करणं बरोबर देखील दिसत नाही. बरोबर ना. आपण कुठं आहे बघतो 150 रुपये घेतल्याशिवाय चेन पडत. पैसा आता मला सोडू वाटना. पहिलं मी लय म्हणून मोकळ्यानं सोडत होतो, पण आता 150 रुपये सुद्धा लय झालं. लय म्हणजे लय. आबा अय आबा आबो कुठं आहे आबा? कवा याला का झालंय रे? कुठं नाही घेत.